सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण शिवतीर्थावरती आहोत आणि थोड्याच वेळात इथे महायुतीची संयुक्त सभा पार पडणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे जण या सभेला संबोधित करतील, तर दुसरीकडे ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंची गर्जना घुमणार आहे। काल या शिवतीर्थावरती याच वेळेला ठाकरे बंधूंची एकत्रित सभा पार पडलेली होती। त्यांनी जे आरोप प्रत्यारोप केले, टीका केली, त्याला सभेतनं आता एकनाथ शिंदेंकडनं देवेंद्र फडणवीसांकडनं कसं उत्तर दिलं जातं हे आपल्याला पाहावं लागेल। व्यासपीठ सज्ज आहे, सगळे महत्त्वाचे नेते पोहोचलेले आहेत, मैदान हळूहळू भरते, कार्यकर्ते येत आहेत। पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी सुद्धा आपण बघणार आहोत। बातमी डोंबिवलीमधले नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांच्या वेळेला पैसे वाटपाचा आरोप भाजपमध्ये कणकवलीमध्ये करण्यात आलेला होता। निलेश राणेंनी हा आरोप केलेला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांसाठी भाजपनं डोंबिवलीमध्ये पैसे वाटण्याचा आरोप होतोय। काल डोंबिवलीमधल्या तुकाराम नगर परिसरात शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडल्याचा आरोप केलेला। तर आज प्रभाग क्रमांक 29 मध्ये घरोघरी प्रचार करताना भाजप कार्यकर्त्यांकडनं 3000 रुपयांची पाकिटं वाटली जात असल्याचा आरोप होतोय। या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। पण विकासाचे मुद्दे नसल्यानं पैसे वाटप केलं जात आहे असा आरोप शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील यांनी केला। दरम्यान भाजपचे उमेदवार मंदार टावरे यांनी सगळे आरोप फेटाळून लावले। अवस्थेमध्ये आहेत हे बघा, अशा प्रकारे हा पैसा इथे वाटला जातोय। हे बघा, हे अशा प्रकारे इथे पण पैशाचा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। इथे सांगतायत कारण ते पण आता खूप घाबरलेले अवस्थेमध्ये आहेत। हे बघा, अशा प्रकारे हा पैसा इथे वाटला जातोय। हे बघा, हे अशा प्रकारे इथे पण पैशाचा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। आणि या संपूर्ण प्रकरणावरती शिवसेना भाजप दोनही बाजूनी प्रतिक्रिया येतात, त्या प्रतिक्रिया आपण पाहूया। हे बिनविरोध आलेले विशू पेडणेकर त्यांचे हे कार्यकर्ते ते हे पाकिटे घेऊन आलेत आणि त्यांचं म्हणजे ते जे 30-35 हजार रुपये ते वाटत होते, बाकी हे 3-3 हजाराची पाकिटे हे वाटत होते। आणि आता प्रत्येक बिल्डिंगीत गेलात, प्रत्येक रूम मध्ये गेलात तर सगळेच्या सगळे लोक पाकिटे देतील। अहो, आमची लोक स्वाभिमानी आहेत हो, हा, आणि प्रत्येकाच्या घरात टाकून देता, लाज नाही वाटत? सरळ मार्गाने नितीन पाटलाला हरवू शकत नाही म्हणून असले धंदे कराल तुम्ही, हा? आणि वरनं AI करून माझे AI मध्ये फोटो पाठवतायत, कोण गुंड? हा का? ओरिजिनल दाखवा ना। ऑफिसच्या बाहेर ते ज्या बिल्डिंगीत रोज येतात जातात, कोणीही पैसे वाटपाला गेला तर भाजपचे बिल्ले भाजपचे कोणी घेऊन जात नाही। हे त्यांचंच प्लॅनिंग आहे। निवडणुकीमध्ये काहीही विकासाचं बोलण्यासारखं त्यांच्याकडे नाही आहे, त्यामुळे काहीतरी नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम सुरू आहे। त्यांनी डेव्हलपमेंटवर बोलावं आणि असं असेल तर निवडणूक आयोग आहेच हे शोधून काढण्यासाठी। त्याच्यामुळे काहीच विषय नसल्यामुळे कसं तरी निवडणुकीमध्ये काहीतरी फुटेज भेटतो काय, त्याचा प्रयत्न सुरू। आणि